आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज उपस्थित सर्व माझे सहकारी मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि आपला मानाचे वारकरी बाळू शंकर आहिरे आहेत, आशाबाई आहिरे आहेत, त्यांचेही मनापासून स्वागत करतो। आणि आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे, कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला। आणि एकटा नाही तर 4 पिढ्या, माझे बाबाही होते पूजेला। आज 4 पिढ्या हा 3 वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं। त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो। ही पांडुरंगाची कृपा आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत। मी विठ्ठल रखुमाईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो। आपल्या सर्व संत माऊलींना मनापासून नमस्कार करतो, वंदन करतो। खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपण फडकवत ठेवताय, त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद। पंढरपूरला आपण आल्यानंतर सगळीकडे जो पांडुरंगाचा जयघोष आपण ऐकतो, या ठिकाणी सगळं जे काही वातावरण पाहतो आपण, अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळे लोक आशीर्वाद घेत आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत। मला वाटतं यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त 20-25% वारकरी आमचे बांधव भगिनी जास्त संख्येने आलेले आहेत, कारण पाऊस चांगला पडलाय, पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचं संकट नाही। एसटीला प्रवास ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्ध तिकीट आणि टोल फ्री करून टाकलंय। वारकऱ्यांना आज दिंडीला पण आपण अनुदान दिलंय आणि सगळंच आज खरं म्हणजे